नाशिक शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी. 8 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत शहरातील काही भागांचा वीज पुरवठा बंद राहणार आहे. वीज वाहिन्यांवरील देखभाल आणि विकास कामांमुळे हा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सिटी 1 वीज वाहिनीवरील विकास कॉलनी, सत्यम कॉलनी, उद्योग भवन, लवटे नगर, उंटवाडी, उत्कर्ष नगर, पोलीस प्रशिक्षण केंद्र, न्यायाधीश निवास, दत्तूभाई पटेल कॉलनी, उषा किरण सोसायटी, क्रांतीनगर, त्र्यंबक रोड, संभाजी चौक आणि देनालक्ष्मी कॉलनी परिसरात वीज पुरवठा बंद राहणार आहे. तर सिटी 3 वीज वाहिनीवरील महात्मा नगर, समर्थ नगर, पारिजात नगर, भोसला स्कूल परिसर, सावरकर नगर, शंकर नगर आणि निर्मल कॉलनी या भागांचाही वीज पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे संबंधित भागातील नागरिकांनी आवश्यक ती कामं वीज पुरवठा खंडित होण्यापूर्वीच उरकून घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय. न्यूज डेस्क, आपलं नाशिक.